थोडं मागे या पुढे थोडे तुम्ही पुढे या. नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आलेलो आहे वैजापूर येथे रक्तदान शिबिर. इथे सकाळपासून अनेक तालुका बॉडी असेल, अनेक भक्त मंडळी असेल, तर या संदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर करून घेतलं. तर या संदर्भामध्ये का भाऊ आपल्या सोबत लाईनवर जोडल्यात, त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घ्यावी. आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम सर्व भक्तांना जय नरेंद्र महाराज. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी थोर शिकवण ज्या संतांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दिली, ते नाणीजपीठाचे मठाधिपती महंत श्री जगद्गुरु असंही त्यांना या ठिकाणी संबोधलं जातं, ते नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जो दरवर्षीप्रमाणे 15 दिवसाचा महाकुंभचा संकल्प असतो, त्या संकल्पामध्ये वैजापूर तालुक्यातील असेल, वैजापूर शहरातील असेल भक्त परिवार हा दरवर्षीप्रमाणे काहीतरी असे उपक्रम घेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी जसं जसं या भक्त परिवाराशी जुडलो गेलो तेव्हापासून बघतो की रक्तदानाची जी काही प्रक्रिया आहे ती दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी यांच्याकडून हे शिबिर घेतलं जातं. मी गेल्या 4-5 वर्षापासून या ठिकाणी रक्तदान नेहमी करत आलेलो आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की कोणताही स्वार्थ नसताना सुद्धा जर तुम्ही एखाद्याचं जीवन वाचवण्यासाठी जे दान देऊ शकतात त्याला म्हणतात रक्तदान. आणि ती पुण्याई ज्या गुरूंनी आम्हाला शिकवली त्यांच्या त्या प्रेरणेने आज आपण सर्व भक्ती परिवाराने मिळून जे काही होईल त्या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या सकाळी 9 वाजल्यापासून तर आता संध्याकाळचे 6 ते 6:30 वाजता आहेत इथपर्यंत सुद्धा अजूनही भाविकांचं येणं जाणं आणि रक्तदानाची प्रक्रिया ही चालू आहे. त्याचमुळे मी वैजापूर तालुक्याच्या वतीने, वैजापूर वासियांच्या वतीने या सर्व भक्त परिवाराला पुढील वाटचालीसाठी आणि झालेल्या या काही असलेल्या सगळ्या उपक्रमांसाठी धन्यवाद करून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी श्री गुरूंच्या चरणी एक प्रार्थना करतो की या सर्व भक्त परिवाराचा असेल, या वैजापूर तालुक्याचा असेल, वैजापूर शहरातील नागरिकांचा असेल, सगळ्यांचं भवितव्य हे उज्ज्वल, निरोगी आणि दिव्य असो अशी ज्या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो. आणि या तुमच्या रक्तदान शिबिराचा जेणेकरून जे काही दान असतं ते दान कधीही जागृतपणे करू नये असं आपल्या धर्मपिढीनुसार सांगितलं जातं. तर त्यानुसार आजचं हे जे दान आहे ते अतिशय दुर्बल घटकातील कॅन्सर पेशंट असतील, किडनीच्या आजाराने परेशान पेशंट असतील, अनेक पद्धतीने असतील, त्यांच्यासाठी हे रक्त जाणार आहे. त्यामुळे तुम्ही केलेलं हे जे कार्य आहे ते कार्य हे अतिशय अनमोल आहे. आणि श्री गुरूंनी तुम्हा सर्वांना ही बुद्धी दिली, ती सुद्धा एक दैवी शक्तीच म्हणावे लागेल. म्हणून तुम्हा सर्वांचं परत एकदा अभिनंदन करून धन्यवाद करतो. जय हिंद, जय हरी. आपल्या सोबत वैजापूर तालुक्याचे जे तालुका अध्यक्ष आहे का, त्यांनी एवढे कॅम्प एवढे घडून आणले आणि वैजापूर तालुक्यामध्ये बाबुल तेल असेल, लोणी असेल का, अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर लावून आणि त्यांचे रक्तदान उपलब्ध करून घेतलं. तर या संदर्भात तालुका अध्यक्ष आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहात, तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. जे तुम्ही रक्तदान तुम्ही बॉडीने काय जनतेतून ते रक्तदान करून गेले, या सर्व आपली काय प्रतिक्रिया आहे एक तालुका अध्यक्ष या नात्यानं? तालुका अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो, कारण हा जे नरेंद्र महाराज संप्रदायाचे जे भक्तगण आहे, आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये 7 प्रवचनकार आणि आमची 16 जणांची बॉडी आणि 57 सेवा केंद्र आहे. या सेवा केंद्रातील प्रत्येक भक्तगण हा ज्या ठिकाणी रक्तदान ठेवलेले आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः सकाळपासून तसं जोपर्यंत रक्तदानाचा कॅम्प चालतो तोपर्यंत दिवसभर न थांबता ही सेवा अविरतपणे करत राहत असते. ही शिकवण आम्हाला आमच्या गुरुमाऊलींनी दिलेली आहे आणि या गुरुमाऊलींच्या संदेशानुसारच आम्ही हे कार्य करत असतो. तुम्ही आज सकाळपासून जास्तीत जास्त रक्तदान वैजापूर तालुक्यामध्ये जे करून घेतलं, तर या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे बाबा? तुम्हाला जनतेचा काय रिस्पॉन्सिंग आला? ज्याप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती तयार झाली, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमचा प्रत्येक भक्तगण हा त्या डोनर पर्यंत पोहोचून त्यांनी स्वतः त्यांना समजून इथपर्यंत आणून ते रक्तदान करून घेतलं. तुमचे भक्त मंडळी कोण कोण होते जे तुम्ही लोकांपर्यंत गेले? सर्व 7 जन्म प्रवचनकार व सर्व सेवा केंद्र कमिटी असेल व भक्तगण असेल, हे प्रत्येक जण या सेवेसाठी उतरलेले आणि त्यांनी ही सेवा करून घेतली. आपल्यासोबत आपण दुसऱ्या भक्ताकडे जाणार आहोत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे का भाऊ? आपली काय प्रतिक्रिया या संदर्भात? या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू गुरुमाऊलींचा हाच आहे की अपघात
वादग्रस्त, त्यानंतर ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी किंवा ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा व्यक्तींना रक्त मिळावं. आपण बघतो आता सध्या तरी रक्ताचा फार तुटवडा पडलेला आहे, पण गुरूंची जी इच्छा आहे की कोणी रक्त वाचून कोणाचाही प्राण जाऊ नये, या संकल्पनेतून सद्गुरू जगद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी सेवा कार्य करत असतो. या संदर्भात आपल्या सोबत प्रवचनकार ताई आहे, तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत बा. या शिबिराच्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे? अनंत विषयी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या दिव्य प्रेरणेने आणि परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने आणि सर्व भक्तगण यांच्या दिव्य प्रेरणेने आज हा महाकुंभ रक्तदान शिबिर इथं चालू आहे. आणि या महाकुंभ रक्तदान शिबिरामध्ये सर्वजण येत आहे आणि रक्तदान करताय. पण माऊलीचा उद्देश काय आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हा संदेश आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण हा संदेश सोबत घेऊन जात असतो त्यावेळेस असं माऊलींना काय म्हणायचंय, आपण जरी जगतोय पण दुसरं कसं जगेल याचा ठेवा आपण स्वतःजवळ ठेवलं पाहिजे. म्हणून हे माऊलीने अनेक उपक्रम राबवत आहे. काय देहदान असेल, अवयदान असेल आणि रक्तदान शिबिर असेल, हे असेल, अँब्युलन्स असेल, आपल्या रस्त्यावर धावतायत, अनेकांचे प्राण त्याच्यातून वाचतायत. तर आता हे रक्तदान आज 8 दिवस झाले, 9 दिवस झाले आज. तर या 9 दिवसामध्ये 1,117 बाटल्या आपल्याला मिळाल्या आहेत. अजून 8 दिवस बाकी आहे आणि 8 दिवसामध्ये किती होणार आहे. माऊलीचा संकल्प आहे, म्हणजे माऊलीपेक्षा आमचा संकल्प असा आहे की 2 लाखापेक्षा पुढे हे रक्तदान संकलन झालं पाहिजे आणि जडमुडांचा या रक्तदानातून उद्धार झाला पाहिजे. जडमुडांना या म्हणजे त्यांना जीवदान मिळालं पाहिजे, हेच माऊलींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि माऊलीने आमच्याकडून ही सेवा वारंवार करून घ्यावी आणि शेवटपर्यंत आमचा हा महाकुंभ रक्तदान शिबिर आहे ते सर्व यशस्वीरित्या पार पडावं, हीच माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि जय श्रीराम. खरोखरच संप्रदाय म्हणजे वैजापूर तालुक्यामध्ये पण त्यांनी जो कॅम्प घडून आणला, तर या संदर्भामध्ये दुसऱ्या प्रवचनकार ताई आहे, तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. ताई आपली काय आपला परिचय पाहिजे. शीना भास्कर शिंदे, जन्म प्रवचनकार शीना भास्कर शिंदे. अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या दिव्य चरण कमलानं कोटी कोटी दंडवत. तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज ह्या महायज्ञ रक्तदान महायज्ञामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेले आहोत. त्याबद्दल मी सर्वांचे माऊलींच्या वतीने सगळ्यांचे अभिनंदन करते. आणि ही रक्तदान सेवा आपल्याकडून माऊलीने अशी अविरत करून घ्यावी. हा महायज्ञ म्हणजे आपला हा खरुताईचा वाटा या यज्ञामध्ये आपला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे कॅन्सरग्रस्त, थॅलेसिमिया, जे किडनी फेल्युअर, हे जे पीडित आजार जे असतात त्यांना आपल्या रक्तदानाचा फायदा होतो. म्हणजे आपल्या एका थेंबातून अनेक जणांचे प्राण वाचतात. म्हणून हे रक्तदान शिबिर माऊलींनी आपल्याकडून करून घेतलं. अशीच सेवा जगद्गुरुश्रींनी आपल्याकडून करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय सियाराम. खरोखरच आपण वैजापूर तालुक्याचे कमिटीचे खरोखरच यांनी जे लोकांपर्यंत जाऊन आणि तळमळीने का जे रक्तदान करून घेतलं का त्यांचे खरोखरच माऊलीच्या चरणी श्री गुरुदेव. मी जाणून घेतो आपल्या सोबत दुसरे भाविक आहे, त्यांची काय प्रतिक्रिया ती आज सकाळपासून दात्यापर्यंत जात आहे का ते रक्तदान करून घेत आहे सकाळपासून, त्यांची काय प्रतिक्रिया आपला परिचय पाहिला. जय श्रीराम. जय श्रीराम. माझे नाव कृष्ण चांगदेव साळुंके. मी सध्या वैजापूर तालुका संजीवनी प्रमुखाची सेवा करीत आहे. सर्वप्रथम खरोखरच आम्हा जगद्गुरु श्रींनी जी काही शिकवण दिली, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, या उक्तीप्रमाणे या रामानंद संप्रदायाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत जी काही रक्तदानाची जी महाचळवळ, रक्तदान जीवनदान महादान ही जे काही आयोजित केलं आणि रक्तदानाचा जो काही महाकुंभ आयोजित केला, त्या महाकुंभामध्ये 4 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत हे अहोरात्र कॅम्प चालू राहणार आहे. आतापर्यंत रामानंद संप्रदायातर्फे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातूनही रक्तदान ही एक महालोक चळवळ झालेली आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सिने अभिनेते, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे ऍक्टर येऊन या रक्तदान चळवळीचा
एक सहभाग झालेले आहेत. तरी आतापर्यंत कालच्या 8 दिवसापर्यंत या रक्तदान चळवळीमधून 1,01,17 दात्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि अजूनही 8 दिवस आपला हा रक्तदानाचा महाकुंभ चालणार आहे आणि आम्हा सर्व शिष्यगणांना भक्तगणांना आतुरता लागलेली आहे की आमचा मागील वर्षी जो काही 1,36,272 हे रेकॉर्ड झालं होतं तो रेकॉर्ड आम्ही निश्चितच मोडणार आहोत आणि आम्ही जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने या वर्षी 2 लाखाचा आकडा आम्ही यावर्षी पार करणार आहोत. त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. आमचे वैजापूर तालुका सेवा समिती असेल, आमचे सेवा केंद्रातील भक्तगण असेल, आमचे संग्राम सैनिक असेल, महिला सेना असेल, संग्राम सेना असेल, युवा सेना असेल, हे सर्व यासाठी अहोरात्र प्रयत्न करून वैजापूर तालुक्यातील रक्तदानाची महाचळवळ या ठिकाणी निरोपण आम्ही त्यासाठी करीत आहोत. झालेली सेवा मी जगद्गुरु श्रींच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. सर्वांना जय सियाराम. आणि आज सकाळपासून जे शिबिर चालू आहे आतापर्यंत रक्तदाते किती झाली वैजापूर तालुक्यामध्ये? सकाळी 8:30 वाजल्यापासून सन्माननीय नामदार साहेब रमेशजी बोरनारे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ही लोक चळवळ या वैजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी चालू झाली आणि अजूनही गर्दी भरपूर आहे. आतापर्यंत आमचा निश्चित असा काही आकडा आम्ही अजून काढलेला नाही. इतकी चळवळ या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आमच्या माता भगिनींनी अहोरात्र प्रयत्न करून ही लोक चळवळ सुरू आहे. त्यासाठी सर्व थरातील सर्व युवती यासाठी परिश्रम घेत आहेत. अजूनही बाहेर गर्दी भरपूर आहे. अजून आकडा निश्चित झाला की निश्चितच आम्ही तुम्हाला त्याचं रिपोर्टिंग करणार आहोत. जय सियाराम. मी केबी मराठी न्यूज साठी संदीप याके, वैजापूर. आपका